पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। हा अभंग वारकरी संप्रदायाचा प्राण आहे। यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या दोन प्रमुख संतांच्या नावाचा जयघोष आहे, जे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जातात। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हे विठ्ठलाचे एक विशेषण आहे, कारण पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपुरात राहिला अशी आख्यायिका आहे। या ओळीमध्ये विठ्ठलाचे आणि संतांचे स्मरण करून भक्तीचा अखंड प्रवाह सुरू करण्याची प्रार्थना आहे, जो वारीचा मूळ गाभा आहे। पंढरपूर वारीची मुळे महाराष्ट्राच्या इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत। ही परंपरा केवळ एका विशिष्ट काळापुरती मर्यादित नाही, तर ती अनेक शतकांपासून अविरतपणे सुरू आहे। याच वारीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी। दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत, पताका खांद्यावरती घेऊन, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन आणि मुखी विठ्ठलाचे नामस्मरण करत पंढरीच्या दिशेने पायी चालत जातात। ही केवळ एक यात्रा नसून भक्ती, श्रद्धा, समता आणि एकोप्याचे एक अद्भुत दर्शन आहे। वारीच्या परंपरेचा नेमका आरंभ कधी झाला हे निश्चितपणे सांगणे कठीण असले तरी 13वे शतक हे वारीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे मानले जाते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती असे उल्लेख आढळतात। त्यांच्या वडिलांनी ही वारी सुरू केल्याचे सांगितले जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माच्या पताका खांद्यावरती घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले। त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीची संकल्पना रुजवली। त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या अनुयायांनी आळंदी ते पंढरपूर अशी एक पायी यात्रा सुरू केली, जी आजही ज्ञानोबांच्या पालखीच्या स्वरूपात ओळखली जाते। 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी वारीची ही परंपरा अधिक व्यापक केली। त्यांच्या देहू येथून निघणारी पालखी सुमारे 21 दिवसांचा प्रवास करत पंढरपूर गाठते। ही पालखी म्हणजे संतांच्या कार्याची आठवण, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि भक्ती संपन्न जीवनाची सजीव झलक असते। संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या अनेक संतांनी वारीला महत्त्व दिले आणि ती पुढे सुद्धा नेली। सुरुवातीला वारी छोट्या प्रमाणावर होत असे, मात्र 19व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1820 सालापासून पालखी सोहळ्याला अधिक संघटित स्वरूप प्राप्त झाले। आजही ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या हे वारीचे मुख्य आकर्षण आहेत। तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि इतर संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात। यामुळे वारीचा व्याप वाढत गेला आणि ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली। वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती संत परंपरेने जोपासलेल्या वारकरी संप्रदायाची शिकवण आहे। संतांनी या वारीला एक आध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक अधिष्ठान दिले। संतांनी सामान्य माणसासाठी भक्ती मार्ग हा मोक्षाचा सोपा मार्ग आहे म्हणून सांगितला। कर्मकांडातून बाहेर काढून भगवंताचे नामस्मरण करणे, सदाचार पाळणे आणि परोपकार करणे हे या मार्गाचे मुख्य तत्व बनले। वारीच्या माध्यमातून हा भक्ती मार्ग प्रत्यक्षात आणला जातो। वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जातीभेद, धर्मभेद आणि लिंगभेद विरहित समाज निर्माण करणे। संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत चोखामेळा यांसारख्या विविध जातीतील संतांनी या पंथाला योगदान दिले। संत स्त्रिया जसे की संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई यांनीही या परंपरेला महत्त्वाची भूमिका बजावली। वारीमध्ये सर्वजण माऊली या एकाच नावाने एकमेकांना हाक मारतात, ज्यामुळे समानतेचा अनुभव येतो। संतांनी आपल्या अभंगातून, कीर्तनातून आणि प्रवचनातून समाजाला नीतिमत्ता, सदाचार आणि आध्यात्मिक ज्ञान दिले। वारीच्या निमित्ताने वारकरी एकत्र येतात आणि संतांच्या शिकवणीचा प्रसार होतो। आजही वारीमध्ये विविध सामाजिक विषयांवरती प्रबोधन केले जाते, जसे की आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती इत्यादी विषय। लाखो वारकऱ्यांचा सहभाग असल्याने वारीचे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतात। वारी ही महाराष्ट्राच्या एकोप्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे। वेगवेगळ्या प्रदेशातून, सामाजिक स्तरावरून आणि आर्थिक परिस्थितीतून आलेले लोक वारीमध्ये एकत्र येतात।
एकमेकांना मदत करतात आणि सामूहिकपणे प्रवास करतात। वारीतून सहिष्णुता, सेवाभाव, त्याग, स्वच्छता, परोपकार यांसारख्या मूल्यांची शिकवण मिळते। वारकरी दिंडीत शिस्तबद्धपणे राहतात, भजन कीर्तन करतात आणि सामुदायिक जीवनाचा अनुभव घेतात। मानसिक शांती आणि तणावमुक्ती असते। अनेक वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे सांसारिक चिंता विसरून आध्यात्मिक वातावरणातून रमून मानसिक शांती मिळवण्याचे एक माध्यम आहे। वारीमुळे पंढरपूर वारीच्या मार्गावरील अनेक गावांमध्ये तात्पुरता का होईना पण मोठा आर्थिक व्यवहार होतो। वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ कुंकू, बुक्का, तुळशीमाळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि अन्न पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात खप होतो। सेवा क्षेत्राला सुद्धा फायदा होतो। वारीच्या कालावधीत वाहतूक, निवास, भोजन आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांना मोठी मागणी असते। अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक वारकऱ्यांसाठी मोफत सेवा पुरवतात, तर काही ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय वाढवतात। रोजगार निर्मिती सुद्धा होते। वारीच्या कालावधीत अनेक तात्पुरत्या रोजगारांची निर्मिती होत असते, ज्यामुळे स्थानिक लोकांना थोडाफार आर्थिक आधार मिळतो। ग्रामीण अर्थव्यवस्था आणि वारी हा एक एकोपाच आहे। काही अभ्यासकांच्या मते चांगला पाऊस झाल्यास आणि पीक पाणी व्यवस्थित झाल्यास वारीतील गर्दी वाढते, कारण शेतकरी वर्ग अधिक संख्येने सहभागी होतात। वारी ही केवळ चालण्याची प्रक्रिया नसून ती अनेक विशिष्ट विधी आणि प्रथांनी नटलेली आहे, जे तिला एक अनोखे स्वरूप देतात। वारी म्हणजे पायी प्रदक्षिणा नाही, वारी म्हणजे अध्यात्म आहे, वारी म्हणजे भविष्य आहे, वारी म्हणजे श्रद्धा आहे, वारी म्हणजे भक्ती आहे। आणि याच वारीच्या विशेष भागातून आपण निरोप घेतोय। धन्यवाद। तुम्ही पाहत रहा पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।